मित्रांनो, आज महाराष्ट्रासाठी अकल्पित दुःखाची बातमी आली आहे। आपले लाडके नेते अजितदादा एका भयानक विमान अपघातात स्वर्गसुखवासी झाले। हृदय हेलावून जाते विचार करून। पण हे घडलं कसं? कोणत्या विमानात होते दादा? कोणाच्या मालकीचं होतं ते? चला सत्य समोर आणूया। जानेवारी 28 सकाळी अजितदादा लियर जेट 45 XR या खासगी जेटमध्ये दिल्लीहून प्रवास करत होते। हे विमान VSR वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचं होतं। पण मित्रांनो, या मॉडेलची सुरक्षितता नेहमीच संशयास्पद राहिली आहे। यापूर्वीही अनेक भयावह अपघात घडलेले आहेत, जसे की 14 सप्टेंबर 2023 ला झालेला मुंबई विमानतळावरचा अपघात, ज्यामध्ये हे विमान 2 भागात तुटले होते, परंतु सगळे 8 प्रवासी वाचले होते। त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 ला वेराक्रूज मेक्सिको इथे देखील तिथल्या एअर फोर्सच्या अपघातात हे विमान सामील होते। तिथे देखील अशीच घटना घडली होती। विमान आकाशात चक्रा मारू लागले आणि एका बर्मवर आदळले आणि आगीचा स्फोट झाला, ज्यामुळे विमानातील सर्व 6 लष्करी कर्मचारी ठार झाले। अशाच प्रकारे हे विमान जून 1, 2003 ला मिलान इटली व जुलै 2009 मध्ये टेलोराइड USA या ठिकाणी देखील कोसळले होते। त्यामुळे हे विमान तेवढं सुरक्षित मानलं जात नाही। अजितदादांच्या विमानाच्या बाबतीत प्रथमदर्शी लोकांनी सांगितले की विमानावरचा शेवटच्या क्षणी पायलटचा ताबा सुटला आणि हे विमान जमिनीवर कोसळले। आता यात काय खरे व काय खोटे हे आपल्याला संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनचा अहवाल आल्यावरच कळेल। मात्र भारतात अशा तपासांना किती वेळ लागतो हे तुम्हा आम्हाला चांगलंच ठाऊक आहे। माहिती येते की महायुती सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसारखे नेते अशा जेट्सचा जास्त वापर करतात। मित्रांनो, भारतात विमान अपघात वाढले आहेत। सरकारला आता कठोर पावलं उचलावी लागतील। आता तुम्हाला काही अतिशय सुरक्षित विमानाबद्दल माहिती देतो। विमान वाहतूक इतिहासातील काही सर्वात सुरक्षित प्रवासी विमानांमध्ये एअरबस A380 यांचा समावेश आहे, ज्याने 2007 मध्ये जगातील सर्वात मोठे जेट म्हणून पदार्पण केल्यापासून निष्कलंक सुरक्षितता रेकॉर्ड ठेवलाय। एअरबस A350 ज्याचा 2015 मध्ये सेवेत आल्यापासून एकही प्राणघातक अपघात झालेला नाही। दीर्घकाळ सेवा देणारे एअरबस A340 4 इंजिन असलेले वर्कहॉर्स, जे दशकांपासून एकाही प्रवाशाच्या मृत्यूशिवाय कार्यरत आहे। बोईंग 717 एक विश्वासार्ह कमी अंतराचे प्रादेशिक विमान जे 0 प्राणघातक घटना घडवते, आणि एम्ब्रेयर ERJ मालिका जसे की E170, E190 आणि ERJ 145 ज्यांनी लाखो उड्डाण तास प्राणघातक प्रवासी अपघातांपासून मुक्त केले आहेत। ही सर्व विमाने एकदम सुरक्षित मानली जातात, त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रवासी विमानांचा वापर करा। आज आपल्यापासून एक कार्यशील नेता हरपलाय, याच दुःख आपल्या सर्वांना आहे। व्हिडिओच्या शेवटाला दादांना श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या आत्म्यास शांती लागो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो। जय हिंद।